मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात पहिला जो ग्रह आहे तो आहे बुध. सूर्याच्या सर्वात जवळचा आणि सूर्याभोवती सर्वात वेगाने प्रदक्षिणा पूर्ण करणारा म्हणजे परिभ्रमण पूर्ण करणारा ग्रह आहे बुध. याला परिभ्रमण करण्यासाठी केवळ 88 दिवस लागतात. तर सर्वात कमी वेळात परिभ्रमण करणारा हा ग्रह आहे आणि बुधाला एकही उपग्रह नाही आहे. बुध ग्रहानंतर येतो तो आहे शुक्र. बुध ग्रहानंतरचा जो ग्रह आहे तो आहे शुक्र. शुक्राची विशेषता ही आहे की शुक्र परिभ्रमण जे आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे करतो. साधारण इतर ग्रह जे आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, पण इथे मात्र शुक्र हा ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. शुक्राचा जो परिभ्रमण काळ आहे तो 247 दिवसाचा आहे आणि परिभ्रमण काळ जो आहे शुक्राचा तो 224 दिवसाचा आहे. याचा अर्थ शुक्र हा ग्रह असा आहे की ज्याला स्वतःभोवती फिरण्यासाठी जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळामध्ये तो सूर्याभोवती एक भ्रमण पूर्ण करतो. म्हणजे साधारण 23 दिवस परिभ्रमणापेक्षा जास्त लागतात. शुक्राला परिवलनासाठी सर्वाधिक काळ लागतो. म्हणजे ग्रह मालिकेमध्ये सर्वाधिक काळ जर परिवलनासाठी कोणाला लागत असेल तर ते शुक्र या ग्रहाला लागतो. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. तसंच शुक्राला पहाट तारा असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? पहाट तारा असं सुद्धा म्हणतात. शुक्र या ग्रहानंतर जो ग्रह आहे तो आपला पृथ्वी हा ग्रह आहे. पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे की ज्यावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. सूर्यापासून क्रमाने तिसरा ग्रह आहे आणि पृथ्वीच्या सर्वात जवळचा जो ग्रह आहे तो शुक्र आहे, मंगळ नाही बरं का. शुक्र हा ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळचा आहे. पृथ्वीला चंद्र हा एकमेव उपग्रह आहे. साधारण 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. पृथ्वीचा जो आकार आहे तो जिओइड आहे, म्हणजे लंबवर्तुळाकार आहे. पृथ्वीचा परिवलन काळ जो आहे तो 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद म्हणजेच 1 दिवस आहे. तर पृथ्वीचं जे 1 वर्ष आहे ते आहे 365 दिवस 5 तास 48 मिनिटे आणि 54 सेकंद आहे. लक्षात घ्या. तर पृथ्वीचा परिवलन आणि परिभ्रमण काळ या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर चौथा जो ग्रह आहे तो आहे मंगळ. पृथ्वीनंतर सूर्यमालेत येणारा हा चौथा ग्रह आहे. मंगळ या ग्रह लालसर तांबूस रंगाचा ग्रह आहे. त्याला 2 उपग्रह आहे, फोबोस आणि डिमोस असे 2 त्याचे उपग्रह आहेत. ठीक आहे. त्यानंतर जो ग्रह येतोय तो आहे गुरु. हा ग्रह मालिकेतील सर्वात मोठा ग्रह आहे, म्हणजे आकाराने सर्वात मोठा. गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असतात म्हणून त्याला वादळी ग्रह असं सुद्धा म्हणतात. त्याला ज्ञात असणारे एकूण 95 उपग्रह आहेत आणि सर्वात कमी वेळामध्ये परिवलन पूर्ण करणारा ग्रह आहे. आपण पाहिलं की सर्वात जास्त वेळ परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा ग्रह आहे शुक्र. तर सर्वात कमी वेळ स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा ग्रह आहे गुरु. तर परिवलनाचा सर्वात कमी काळ म्हणजे त्याला साधारण 9 तास आणि 56 मिनिटे एवढा काळ स्वतःभोवती फिरण्यासाठी लागतो. कल्पना करा की आकाराने सर्वात मोठा असणारा परंतु परिवलन सर्वात कमी वेळामध्ये पूर्ण करणारा ग्रह आहे गुरु. त्यानंतर इथे बघा शनी. गुरु ग्रहानंतर 6वा ग्रह म्हणजे शनी. आता गुरु आणि शनी हे बाह्य ग्रह आहेत, तर मंगळ पर्यंतचे ग्रह आहेत त्याला अंतर्ग्रह असं म्हणतात. तर शनी सूर्यमालेतील 6वा ग्रह पिंगट निळा रंगाचा आहे आणि शनी भोवती कडी आहे. शनीचे ज्ञात असणारे साधारण 62 उपग्रह आहेत. लक्षात घ्या. शनीची खास विशेषता काय तर शनी भोवती कडी आहे. त्यानंतर युरेनस. हा जो युरेनस ग्रह आहे जर्मन खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्सेल याने 1781 साली या ग्रहाचा शोध लावलेला आहे. युरेनस हा ग्रहाचा अक्ष खूप कललेला असल्यामुळे घरंगळत चालल्यासारखा वाटतो, म्हणून घरंगळत चालणारा ग्रह असंही आपण त्याला म्हणतो. युरेनस वरील मिथेन वायूच्या अस्तित्वामुळे त्याचा रंग निळा आहे आणि युरेनसचे ज्ञात असणारे 27 उपग्रह आहेत. युरेनस हा बर्फीला राक्षस म्हणूनही ओळखला जातो.
बर्फीला राक्षस म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर नेपच्यून हा ग्रह मालिकेतील शेवटचा ग्रह आहे. इथे पहा, नेपच्यून या ग्रहाचा शोध हा जॉन गेल या शास्त्रज्ञाने लावलेला आहे आणि हा ग्रह मालिकेतील शेवटचा 8वा ग्रह आहे. याला सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी सर्वाधिक काळ लागतो. सर्वाधिक काळ म्हणजे किती, तर 165 वर्ष, म्हणजे पृथ्वीच्या तुलनेत 165 वर्षानंतर नेपच्यून या ग्रहाचा एक चक्कर सूर्याभोवती पूर्ण होते, म्हणजे परिभ्रमण पूर्ण होतं. त्यानंतर नेपच्यून हा अतिशय थंड ग्रह आहे. त्याचं तापमान सुमारे -214 सेल्सिअस आहे. येथील वारे अत्यंत वेगवान आहेत. याचा वेग ताशी 2100 किलोमीटर पर्यंत असून नेपच्यूनला ज्ञात असणारे 14 ग्रह आहे आणि सगळ्यात मोठा ग्रह आहे टायटन. टायटन हा ग्रह सगळ्यात मोठा आहे. तर हे 8 ग्रह जे आहेत हे सूर्यमालेतील मुख्य ग्रह आहेत. सर्वात जवळचा बुध आहे, तर सगळ्यात शेवटी नेपच्यून आहे. तर इथे हा तक्ता आहे, हा आपल्या अभ्यासासाठी फार उपयुक्त आहे. इथे पहा की बुध जो आहे याला एकही उपग्रह नाही, किंवा सध्याची किंवा स्टेट बोर्ड नुसार नाही, किंवा सध्या पण नाही. अक्षाचे जे कलने आहे ते 2 अक्षांश, त्यानंतर 58.65 दिवस परिवलन काळ आहे. तर 24 म्हणजे 0.24 म्हणजे आपल्या पृथ्वीच्या तुलनेत साधारण 1/4 टाइम जो आहे तो परिभ्रमण काळ आहे. कशाचा? बुध ग्रहाचा. तर इथे आपण महत्वाचं काय ते बघू. पृथ्वीला एक उपग्रह आहे, मंगळ 2 उपग्रह आहेत, गुरुला 61, शनीला 82, युरेनस 27 आणि 13 अशी कोणताही उपग्रह नसणारे 2 ग्रह आहेत, म्हणजे बुध आणि शुक्र हे कोणताही उपग्रह नसणारे ग्रह आहेत. ठीक आहे. तर बदलते आकडे सुद्धा इथं दिलेले आहेत. त्यामुळं कुठल्याही ग्रहाविषयी आपण एक निश्चित स्टेटमेंट त्याच्या उपग्रहांविषयी करू शकत नाही. पृथ्वीच्या बाबतीत आपल्याला खात्री आहे की चंद्र हा एकच त्याचा उपग्रह आहे. त्यानंतर अक्षाचे कलने जे आहे ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात परिवलन काळ जो आहे, तर आपण पाहिलं की गुरु या ग्रहाला सर्वात कमी परिवलन काळ लागतो, म्हणून त्याला वादळी ग्रह सुद्धा म्हणतात. तर सर्वाधिक परिवलन काळ जो आहे तो शुक्र या ग्रहाचा आहे. कोणत्या ग्रहाचा आहे? तर शुक्र या ग्रहाचा आहे. इथे बघा, परिभ्रमण काळ जो आहे तो सगळ्यात कमी परिभ्रमण काळ जो आहे तो 88 दिवस म्हणजे 0.24 वर्ष पृथ्वीच्या वर्षाच्या तुलनेमध्ये. तर इतका कमी काळ परिभ्रमण बुध या ग्रहाचा आहे. तर सर्वाधिक काळ जे आहे म्हणजे 164.8 वर्ष, साधारण 165 वर्ष, तर हा आहे नेपच्यून ग्रह जो आहे त्याचा आहे. ठीक आहे. तर आपल्या सगळ्यांना ही माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.